हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? तर मस्त मजेत. तर चला तुमच्यासाठी मी आज खूप छान आणि स्पेशल व्हिडिओ घेऊन आले. ज्या लेडीजला घरी बसून ज्वेलरी बिझनेस जर करायचा असेल तर त्यासाठी काय काय साहित्य हवं आहे आणि तेवढंच ते साहित्य जे हवं येतं ते साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतं सर्व साहित्य, आणि ते बी खूप आणि खूप कमी किमतीमध्ये. जर दुसरीकडे तुम्हाला बाहेर जर माहिती नसेल तर तुम्ही काय करता, भरपूर असं सामान घेऊन येता. तर भरपूर सामान आणल्यानंतर आपण काय करतो, आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते स्वतःचा. मी जेव्हा नवीनच ज्वेलरीचे क्लास केले होते, क्लास केल्यानंतर काय ते क्लासवाले मॅडम पुढे सांगतात तुम्हाला एवढं साहित्य हवं आहे, तुम्ही एवढंच घेऊन, ते काय सांगत नाही. तर आपण आपल्या अंदाजे साहित्य घेऊन यायचं असतं. तर मग मी क्लास केल्यानंतर मी काय म्हणलं, दुकान थोडीशी लांब आहे, तर चला बा आपले क्लास वगैरे पूर्ण झालेले. तर मग मी काय केले, दुकानामध्ये गेले आणि ते काकाला मग काय म्हणलं, दुकानदाराला म्हणलं, दादा मी ना ज्वेलरीची क्लास केली, आता मला ना ऑर्डर वगैरे यायला लागतील, तर मला ते सामान हवं आहे. तर मी त्यांना दुकानामध्ये सर्व आयटम होते ना, एक 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 सर्व मागितलं. मी हे द्या ते द्या हे द्या ते सगळं द्या. तर मी असं करून चांगलं हजारचं सामान घेऊन आले घरी. समज जवळपास तरी 1000चं सामान आणलं. आणि नंतर मला सहज मी इंस्टाला वगैरे टाकली, रील वगैरे टाकली. एका ताईची ऑर्डर आली मला. ऑर्डर आल्यानंतर त्यामुळे ताई तुम्ही ज्वेलरी बनवून देताल का? मी नक्की देईल. आणि जेव्हा ज्वेलरी बनवायला घेतली, जेव्हा माझं ते किट ओपन केली ना मी ज्वेलरीसाठी, तर त्याच्यामध्ये बघितलं तर जी ज्वेलरी बनवायची होती ना, तर त्या ज्वेलरीतल्या याच्यामध्ये साधा एक मणीसुद्धा नव्हता. म्हणजे मी असं खूपच सामान आणलं, तर ते सर्व बिनकामी सामान आणलं. तर त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ स्पेशल बनवला आहे. तर तुम्ही ह्या चुका न करता डायरेक्ट आपल्याला जे सामान हवं आहे ते सामान आणण्यासाठी, आता मी 1500चं सामान आणलं, तर तुम्हाला जर ते सामान माहिती असेल बाबा आपण विनाकारण सामान आणण्यासाठी, तर त्यासाठी तुमचा व्हिडिओ आहे. तर चला आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ज्वेलरी बिझनेस करायचा असेल तर फक्त 400 ते 500 रुपयामध्ये पूर्ण किट अशी मिळून जाईल तुम्हाला. तर सर्वात प्रथम आपल्याला काय लागतं ज्वेलरी बिझनेससाठी, तर सर्वात प्रथम आपल्याला ह्या कात्री लागतं बरं माहिती. तर ज्वेलरी बिझनेस करायचं जर म्हणलं तर ह्या 3 कात्री. तर सर्वात प्रथम आपल्याला ज्वेलरी बिझनेस करायचं जर म्हणलं तर आपल्याला हे 3 कात्री हव्यात. कारण 3 कात्री वेगवेगळ्या पद्धतीच्या, ते एकच कात्र नाही. तुम्ही काय म्हणता, चला बा एकच कात्र घेऊन जातो. या 3 कात्रीचे वेगवेगळे महत्व आहे. ही कात्र म्हणजे एखादी ज्वेलरी बनवायची म्हणजे त्यांना आकार देण्यासाठी, आणि ही कात्र आहे तार वगैरे जर असं ना तर त्याला पॅक करण्यासाठी. आणि ही कात्र सर्वात मेन ही तारी वगैरे किती जरी तारी म्हणजे असं निबर वगैरे असेल ना तर ती कट करण्यासाठी. तर या 3 ते 4 कात्री सगळ्यांकडे हव्या आहेत. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, हे बघा ही तार हवी. तर ही तार बी कंपल्सरी पाहिजे. नथ वगैरे बनवायला, चोकर वगैरे बनवलं ना तुम्ही, तर त्याला ती हमखास ही तार लागते. चोकरला, नथीला, मंगळसूत्र सर्वाला लागते बरं. ही तार बी हवी, हमखास तुम्हाला ही तार पाहिजे. त्यानंतर काय लागतं, ही 0.3 गेजची तार. तर ही 0.3 गेजची तार पण पाहिजे. ही काय आपलं 50-60 रुपयाला मिळते. त्याच्यानंतर काय पाहिजे अजून, म्हणजे तुम्हाला मी सर्व सामान दाखवलं माझ्या पुढं, तर ते सर्व सामान तुम्हाला हवं आहे. त्याच्यानंतर बघायचं आणि आपण ते शॉर्ट नेकलेस वगैरे, चोकर वगैरे जे घालतोच ना, चोकर वगैरे घालतो ट्रेडिशनल, ते ॲक्टर्स वगैरे ज्वेलरी वगैरे घालतात. तर त्यासाठी ही इनविजिबल तार आहे. याच्यामध्ये एकदम फॅन्सी शॉर्ट न असं जास्त वटवट असं मंगळसूत्र म्हणा, एखादं असं छानसं, त्यासाठी ही तार पाहिजे. तर ही तार तर सर्वात प्रथम ही सुद्धा महत्त्वाची तार आहे. त्यानंतर काय पाहिजे, तर त्यानंतर आपल्याला जे हे माझ्याकडे दाखवाय तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल नाही आहे, पण तुम्हाला मी लिंक ओपन करून, समज लिंकमध्ये पाठवून स्क्रीनवर दिसल, त्याच्यावर तुम्हाला कळलं काय लागतं म्हणून. ते आपले कानातले वगैरे जे असतं ना, बेस असतो बघा, कानातल्याचा बेस वगैरे असतो ना, तर ते पण पाहिजे. तुम्ही जर एखाद्याला कानातले बनवून दिले, इयरिंग वगैरे, तर त्याला काय पाहिजे, बेस पाहिजे. तर बेस पण तुम्हाला पाहिजे, ते हवा आहे हमखास, ते पण पाहिजे साहित्य. त्याच्यानंतर बेस पण 2 कलरमध्ये अवेलेबल असतो, एक गोल्डन कलरमध्ये आणि एक व्हाईट कलरमध्ये. तर ते झाल्यानंतर 3 नंबर, हे बघा, हे असं डिंक, साधं सोपं आपलं डिंक. तर हे बी सर्वांकडे हवं आहे. कारण की तुम्ही ज्वेलरी वगैरे बनवलं ना, तर चिटकवायला खूप काम येतं. याने ज्वेलरी एकदम व्यवस्थित छानशी चिटकते, जास्त हालत वगैरे नाही, काही नाही, फिनिशिंग वगैरे छान येते. हे पण हवं आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला, तर हे बघा, हे अशी मणी भेटतात. ही मणी पण खूप महत्त्वाची बरं का.
तुम्ही जर ज्वेलरी तुम्ही बनवता असाल ना, ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी जर मोत्याची बनवत असाल ना, तर तुम्हाला मी जेवढं साहित्य दाखवलं ना, तुम्हाला सर्व साहित्य माहिती असेल. ज्यांनी बनवतच नाही त्यांना त्याचा काय अनुभव नाही, त्याने तुम्हाला सांगते बरं का. ही पण हे तारी पण खूप महत्त्वाची. ही मणी छोटी महत्त्व एकदम सोन्यासारखी मणी एकदम. त्याला अगोदर आपण काय करतो, मोत्याचे ज्वेलरी बनवताना अगोदर ही या मणीनी असं गोल गुपलं जातं. तुम्हाला दाखवते मी असं तर माझ्याजवळ. तर हे बघा, हा काय लांबचं कशाला, हे बघा हे मी मंगळसूत्र बनवले बरं का. तर हा मंगळसूत्र बनवलं ना, हे बघा हे छोटंसं दिसतंय तुम्हाला ही मणी. तर हे मण्यासाठी याच्यासाठी ना, तर हे मणी हवे येतं. हे मणीने एकदम फिनिशिंग वगैरे छान येते आणि ती आपण जी बनवतो ना ज्वेलरी, तर ती पण खूप सुंदर बनल्या जाते. तर ही तार पण पाहिजे, ही मणी पण पाहिजे. तर ती मणी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा याचे डायमंड, हे मोरपंख वगैरे डायमंड, अजून जेवढं आहे ना माझ्याकडं शिल्लक साहित्य तेवढं तुम्हाला दाखवते. असे मणी, हे असे डायमंड वगैरे हे सर्व म्हणजे जेवढं ज्वेलरी बनवायचं साहित्य लागतं तेवढं सर्व तुम्हाला दाखवते. आणि जे माझ्याकडे अवेलेबल नाही ना, ते तुम्ही आपल्या यूट्यूबच्या वरती तुम्हाला दिसेल, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व दाखवेल साहित्य. तर त्याच्यानंतर काय पाहिजे, तर सर्व साहित्य जवळपास तुम्हाला दाखवलं आहे. तर त्यानंतर माझ्याकडे जेवढं आहे ना तेवढं तुम्हाला सर्व दाखवून देते. आणि हे सर्व माझ्यासमोर दिसतं नाही भरगतचं माल. तर हा सर्व माल आहे ना, सर्व हँडमेड ज्वेलरीचं माल आहे. तर याची जर माहिती काही चुकलं असेल, ध्यानात नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय हवं आहे काय नाही. ते झाल्यानंतर अजून काय हवं आहे, साखर. हे बघा, तुम्हाला जर ज्वेलरी बनतो असेल ना, तुम्हाला जर कोणी जर साखरेचे कानातले वगैरे किंवा असं मंगळसूत्र कशात जरी घालायचं असेल, आपण काय करतो, एक पदर काळ्या मान्याचा म्हणजे एखादा पदर हे बघा हे असं बनवतो, किंवा असं एक पदर घातल्यानंतर त्याच्या शेजारी ह्या तारीचा पदर घालतो. तर असे मंगळसूत्र पण खूप ट्रेंडिंगला आहेत. तर त्यासाठी हे तार लागते बघा, हे असं जवळपास हे बघा, हे असं एक काळा पदर आणि एक सोन्याच्या साखळीसारखं, हे अशासाठी ही साखळी हवी. तर हे साखळी पण खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर अजून काय दाखवू तुम्हाला, ते झाल्यानंतर आता जवळपास माझ्याकडे जेवढं साहित्य हवं आहे तेवढं तुम्हाला सर्व दाखवलं. जास्त काही चुकून राहिलं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये करा. आणि तुम्हाला जर असं पूर्ण ज्वेलरीचं साहित्य जर घ्यायचं असेल ना, तर फक्त 500 रुपयामध्ये भेटेल. आणि आपण शेवटी तुम्हाला ना यूट्यूबवरती ना मिशोची लिंक टाकतो, आणि त्या लिंकवर जर ओपन करून जर तुम्ही जर हे सामान घेतलं ना, तर हे सामान तुम्हाला फक्त 500-400 रुपयापर्यंत पूर्ण किट मिळून जाईल. आणि एक सुट्टं जरी सामान घेतलं ना, तर दुकानात जर तुम्हाला 100 रुपये जर भेटत असेल ना, तर मिशोवरती फक्त 50 रुपये म्हणजे निम्मा फरक पडेल जवळपास. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जिकून हवं आहे तिकून तुम्ही घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ त्या लेडीजसाठी ज्यांना ज्वेलरी बिझनेस करायचा आहे घरी बसून, तर त्या लेडीजसाठी आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओमध्ये जर काही चुकलं तर नक्की मला सांगा. आणि ही एक तार राहिली होती आपली, ही बारीक मणी. तर हे पण खूप महत्त्वाचे येतं ज्वेलरी बनवायला किंवा कानात वगैरे साखळी वगैरे अशी बसण्यासाठी. तर हे सर्व साहित्य आपल्याकडे आहे, तेवढं तुम्हाला साहित्य दाखवलं. यात जर काही असेल तर तुम्ही सांगा. आणि चला परत पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपला व्हिडिओ पहा आणि आवडलास तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपण त्याच्यानंतर आपण मंगळसूत्रे वगैरे पण बनवतो. तर ज्वेलरीपेक्षा आपल्या मंगळसूत्राला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे मला. ते व्हिडिओ न बनवता डायरेक्ट आपले मंगळसूत्र वगैरे व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला जर मंगळसूत्राचे व्हिडिओ आवडत असेल ना, तर त्या व्हिडिओला पण नक्की लाईक करत जा. हे बघा, हे जे मंगळसूत्र बनवलं ना, हे पण मी स्वतः बनवलं. तुम्हाला असे मंगळसूत्रे वगैरे बँडेजचे हवे असेल ना, तर नक्की तुम्हाला जी डिझाईन आवडते ती डिझाईन पाठवू शकता.